तर कढई आपण ठेवलेली, छान असं तेल टाकायचं कढईमध्ये. भाजी किती बनवायची त्याच्यानुसार आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तर जिरं टाकून घ्यायचं आपल्याला. आणि 3 ते 4 पाकळ्या आपल्याला लसणाच्या टाकून घ्यायची. दिसतंय तुम्हाला, अख्खी टाकायची आपल्याला. आणि आपल्याला टाकायचं कांदा. तर थोडंसं तळकून द्यायचं, फोडणी चांगली झाली पाहिजे आपली. चवीनुसार आपल्याला टाकायचे मीठ. इथे मीठ टाकलेलं आहे आपण. तर कांदा टाकल्यावर आहे ना, कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं का, तर कांद्याला वास लागत नाही. कांदा सुद्धा आपला छान असा परतत असतो. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून कांदा परतायचं काम आपलं चाललेलं आहे. घ्यायचे तर आपल्याकडे आहे कढीपत्ता. इथं दिसतोय तुम्हाला, 4-5 पानं टाकायचे, खूप नाही टाकायचे. तर चव लागली पाहिजे अशी हिशोबाने आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. तर हिंग पावडर टाकून घ्यायची आपल्याला. तर इथं मी थोडासाच घेतलेला हिंग, चवीनुसार टाकायचं, खूप नाही वापरायचं आहे. आपल्याला टाकलेली इथं हळद पावडर, सुंदर अशी हळद पावडर टाकायची चवीनुसार. आणि लाल तिखट टाकायचे आपल्याला. लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडासा काळा मसाला चवीनुसार. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, 1 चमचा साखर. तर छान अशी साखर टाकून टोमॅटोची चटणी सुंदर अशी. तर चला हलवून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. आपल्याकडे छान असं टोमॅटो कट केलेले आपण इथे दिसतोय तुम्हाला. तर टोमॅटो सुद्धा आपल्याला काय करायचंय, टाकून घ्यायचं. तर चटणी कशी दिसते टू फॅमिली नक्कीच मला सांगा. तर सुंदर अशी चटणी आहे. आपल्याला ठेवायचंय झाकण. तर छान असं इथं झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी. आणि सुंदर अशी आपली टोमॅटोची चटणी इथे तयार होते. नक्कीच तुम्हाला दिसते आपली टोमॅटोची चटणी. तर छान असे 5 मिनिटं झालेले. तर आपल्याला काय करायचं, झाकण काढून घ्यायचंय. आपली टोमॅटोची चटणी आपल्याला चेक करायची. तर इथे बघू शकतो आपण. तर छान आणि सुंदर असा वास सुद्धा आलेला आहे. कारण मटेरियल आपण काय केलंय, भरभरून मटेरियल टाकलेले आहे. आणि छान अशी सुंदर रेसिपी आपली टोमॅटोची चटणीची तयार होती. इथं नक्कीच तुम्हाला दिसते आलेल्या ताई आणि युट्यूब फॅमिली. चटणी कशी वाटते मला नक्की सांगा. तर कांदा टाकून सुंदर आणि छान अशी चमचमीत चटणी आपल्याकडे तयार आहे. तर आपल्याला अजून 2 मिनिटं एक झाकण ठेवायचंय 2 मिनिटासाठी. आणि पुन्हा एकदा चेक करून घ्यायचंय. तर 2 मिनिटं
ठेवूया आपण झाकण आणि करायची आपल्याला पुन्हा एकदा चटणी चेक. तर चला 1-2 मिनिटासाठी. तर छान अशी 5 मिनिटं झालेले आहे. आपल्याला पुन्हा एकदा टोमॅटोची चटणी चेक करायची तर दिसते तुम्हाला. तर चला झाकण काढून घेऊ आपण आणि छान अशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून. तर चटणीला छान असं तेल इथं बघताय तुम्ही, सुंदर आणि सुंदर अशी झालेली चटणी आपली. तर आपल्याला पुन्हा एकदा चटणी छान असं हलवून घ्यायचंय. तर आजची चटणी सगळ्यांनाच आवडली असेल असं मला तरी वाटतंय. सुंदर आणि मऊ लुसलुशीत चटणी आपल्याकडे टोमॅटोची आंबट चिंबट अशी तयार झालेली आहे. तर कांदा भरभरून टाकलेला आहे, सुंदर अशी चटणी इथे दिसते. तर चला इथं फॅमिली आवडली असेल तर नक्कीच सगळ्या ताईंनी छान असं मस्त कमेंट करून मला सांगा की चटणी कशी झालेली आहे.